ती मेली होती, पण तिची आत्मा अजूनही भटकत आहे. तिच्याच सवतीच्या म्हणजे तिच्या जे नवऱ्याची दुसरी बायको आहे, तिच्याच अंगात तिचा आत्मा येऊन तांडव घालतो. इमॅजिन करा की त्याच घरात तडपून तडपून तिचा जीव गेला आणि तिच्या सगळ्या वस्तू जसं की दागिने, साड्या या वस्तूंमध्ये लेडीजचा जीव किती अडकलेला असतो. वस्तूंसोबतच स्वतःचा नवरा दुसऱ्या बाईसोबत, तेव्हा किती वाईट वाटत असेल. ज्या बाईसोबत हे घडते तिलाच त्या गोष्टी समजतात. अशीच एक घटना आपल्या कुरंदळी गावात घडली. ही घटना त्याच मेलेल्या मुलीच्या आईनं आपल्यासोबत शेअर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन स्टोरीमध्ये. तिच्या अंगात खरंच सवतीचा आत्मा घुसला होता का तिच्या मनाचा भ्रम होता? जाणून घेण्यासाठी पूर्ण स्टोरी बघा. गोष्ट 6 वर्षापूर्वीची आहे. अनिलचं लग्न होऊन 3 वर्ष झाले होते. अनिलची आई अनिलच्या बायकोला प्रत्येक देवळामध्ये न्यायची, अनेक महाराजांना दक्षिणा द्यायची. हजारो बुवाबाबांना दाखवून झालं तरी पण तिला मूलप्राप्ती होत नव्हती. अनिलनी आणि त्याच्या आईनी विचार केला की आता अनिलचं दुसरं लग्न करायला पाहिजे. अनिलच्या आईने विचार केला की अनिलची बायको अर्चना ही बांज म्हणजे वांझुटी आहे आणि आपल्या घराला वंश तर पाहिजेच, म्हणजे वारीस तर पाहिजेच. मग त्याच्या आईने तिच्याच भावाची मुलगी सोनी, तिचं लग्न अनिलसोबत लावून दिलं. अर्चना म्हणजे अनिलची पहिली बायको, ती पण बिचारी तिथंच होती. अर्चना तिचं दुःख कोणाला सांगणार, ती पण त्या लग्नातच सामील झाली होती. सोनी जेव्हा म्हणजे अनिलची झालेली नवीन बायको, सोनी जेव्हा नांदायला आली तेव्हा अर्चना खूप उदास आणि एकटं फील करू लागली. अनिल आणि सोनीला बेडरूममध्ये बघून अर्चनाला नरकाचा अनुभव आला होता. अर्चनाच्या जागी स्वतःला ठेवून बघा कसं वाटल. अर्चना आता खाण्यापिण्याकडे लक्ष देत नव्हती. ती सारखा तेच विचार करत होती की तिच्यासोबत वाईट झालं आणि तिच्या घरचे पण आता तिला नोकरानीसारखं वागवत होते. तिला सर्व काम लावायचे, तिच्याकडून घरातले सर्व कामं करून घ्यायचे. काही दिवसातच अर्चना ही बिमार पडली. तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. तिला खरंच गरज होती एका गायनोकॉलॉजिस्टची. तिला खूप जास्त ब्लिडिंग होत होती आणि तिचा त्रास तिला खूप जास्त असल्यामुळं ती रात्रंदिवस अंथरुणात तडपत होती. पण अनिल मात्र सोनीच्याच प्रेमात मशगूल झाला होता. शेवटी या बेरहम दुनियेचा अर्चनाने निरोप घेतला. काही दिवस दुखवटा पाळला या घरच्यांनी, पण नंतर सर्व नॉर्मल झालं. सगळे अर्चनाला विसरून गेले, पण अर्चनाचा जीव मात्र नवऱ्यात आणि त्या दागिन्यात अडकलेला होता. सोनी म्हणजे अनिलची बायको, तिने बघितलं, अर्चनाचं कपाट खोलून बघितलं. अर्चनाचं कपाट चांगल्या चांगल्या साड्यांनी भरलेलं. तिने त्यातली एक साडी घेतली आणि घालून बघितली. त्या रात्री अनिलनं तिला म्हणाला की तू तर अर्चनासारखीच दिसत आहेस. ती रात्र सोनीची चांगली गेली, पण दुसऱ्या रात्री तिनं जेव्हा सोन्याकडे तिची नजर गेली, म्हणजे अर्चनाचे कानातले सोनीनं घातले आणि आरशात बघितलं, तेव्हा तिला असं फील झालं की तिच्या मागे कोणीतरी उभं आहे. सोनी घाबरली आणि पळत जाऊन सासूजवळ जाऊन थांबली. सगळ्या घरातच अर्चनाच्या वस्तू होत्या. आता सोनी कुठेही गेली, बेडरूममध्ये गेली, बाथरूममध्ये गेली, तर सोनीला मात्र अर्चनाचीच आठवण येऊ लागली.
रात्री जेव्हा ती पाणी पिण्यासाठी उठली, अचानक तिचं लक्ष हार घातलेल्या तिच्या फोटोकडे गेलं. ती घाबरून सुटली आणि तिने सासूला उठवलं. ती न पाणी पिताच तसंच जाऊन बेडरूममध्ये गेली आणि बघतो तर काय, तिच्या पलंगावर तिच्या नवऱ्याच्या जागी अर्चना झोपलेली होती. म्हणजे तिच्या नवऱ्याची पहिली बायको. तेव्हापासून तर सोनी त्या बेडरूममध्ये पण जात नव्हती. आता ती एकट्यातच बडबड करू लागली. रात्री तर झोपतही नव्हती. काही दिवसातच वेड्यासारखी वागू लागली. अनिलच्या आईला समजना झालं की नेमकं सोनीला काय झालं असेल. तिनं तर स्वप्न बघितले होते नातवाचे, पण झालं त्याचं उलटच. अनिलची बायको आता तिला घरात येण्याची पण इच्छा होत नव्हती. सोनी आता घराच्या बाहेरच राहू लागली. तिची साडी तर काय, तिची कोणतीच वस्तू आता सोनी घेत नव्हती. अर्चनाच्या कोणत्याच वस्तूला आता सोनी हात लावत नव्हती आणि म्हणत होती, माझा नवरा मला वापस दे. मित्रांनो, या स्टोरीच्या मागचं जे फॅक्ट आहे ते असं आहे की आपल्यामुळं कोणाला तरी त्रास झाला किंवा कोणाचा तरी जीव गेला, हे खूप मोठं गिल्ट असते. इतकं मोठं ते गिल्ट असते की त्याच गोष्टीचं भूत आपल्याला खायला उठते आणि त्यामुळं आपण वेड्यासारखं वागतो. भूत खरंच असते का? सोनीच्या मनात तयार झालेल्या पश्चातापाची ती एक लहर तर नव्हती ना, ज्यामुळं ती कायमची वेडी झाली आणि त्या कृत्याची सजा अनिलच्या आईला आणि अनिलला भोगावं लागत आहे. आता अनिल खूप जास्त पछतावतो. हीच त्याची सजा. मित्रांनो, तिला जर आधीच एखाद्या चांगल्या गायनाकोलॉजिस्टला दाखवलं असतं तर आज अर्चनाला मूल झालं असतं आणि ती या दुनियेत राहिली असती. मित्रांनो, कमेंट करून सांगा की तुमच्या गावात असा कोणता प्रकार घडला आहे का? आणि यार, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.